साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सेनेच्या प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीत नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाराष्ट्रासाठी दडपशाहीची भूमिका घेत असून महाविकास आघाडी व नेत्यांना बदनाम करून त्रास देऊन सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। याचा निषेध करण्यासाठी आज रोजी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष भारत जाधव, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट जवळ केंद्रातील मोदी सरकार विरुद्ध निदर्शन आंदोलन करून निषेध करण्यात आला। यावेळी केंद्रातील भाजप आणि मोदी सरकार विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली। ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावेळी केला। आज सोलापूर शहरामध्ये महाविकास आघाडीतर्फे केंद्र शासनाचा निषेध हा कार्यक्रम घेण्यात आला। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आल्यापासून भाजपच्या पायाखालची वाळू घसरत आहे आणि जाणून बुजून आमच्या नेत्यांना बदनाम करायचं काम हे सरकार करत आहे। या केंद्र शासनाने किती जरी दडपण आणलं, काही जरी केलं तर महाविकास आघाडी हे आजचे हे 5 वर्ष काढून पुढच्या 5 वर्षात सुद्धा महाविकास आघाडी येणारच। त्यांच्याकडे आलेली सत्ता गेल्यामुळं ते चलबिचल झालेले आहेत, जाणून बुजून त्रास देत आहेत, कुठलं तरी जुने प्रकरण हुडकून काढतात, 20-20 वर्षाखालचे प्रकरण काढून एखाद्या चांगल्या नेत्याचं नाव बदनाम करण्याचं काम हे बीजेपी भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्र शासन करीत आहे। ईडी असू दे, सीबीआय असू दे, कुठलेही पोलीस यंत्रणा असू दे, यांनी हाताखाली घेऊन प्रत्येक आमच्या नेत्याला छळण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून हे आमचे नेते लोक ह्या राजकारणामध्ये परत येऊ नये, हे त्यांची वृत्ती आहे। अशा वृत्तीचा मी निषेध करतो आणि सोलापूर शहर महाविकास आघाडीकडनं ग्वाही देतो। परत एकदा जर असं काय घडलं तर आम्ही वारंवार आंदोलने करू, निदर्शने करू। हे केंद्र सरकार महाराष्ट्र राज्यावर आघाडी सरकारची नेमणूक झाल्यापासून ते सत्तेवर आल्यापासून त्यांच्या पोटात गोळा उठलेला आहे। तेव्हापासून ह्या मोदी आणि या महाराष्ट्रातला केंडा फडणवीस हे सातत्यानं महाराष्ट्र सरकार महाआघाडीचा कसं विचलित करायचं याचा सातत्यानं त्यांनी प्रयत्न करू लागलेला आहे आणि त्याच्यामुळेच त्यांनी ईडी सारख्या संघटनेचा त्यांनी गैरउपयोग करून जे लोक केंद्र सरकारच्या विरोधात आणि बीजेपीच्या नेत्यांच्या विरोधात जे काय त्यांच्या घडलेल्या वाईट गोष्टी आहेत, त्यांचा भ्रष्टाचार आहे, ते जनतेसमोर आणताना त्यांना ते दुखू लागले। त्यामुळे त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी ईडी असू द्या अशा प्रवृत्तीनं त्यांना दबाव आणण्याचा त्यांनी प्रयत्न करू लागलेत। केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्व महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते जमलेले आहेत। तर जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये महाआघाडीची सत्ता आली तेव्हापासून ह्या केंद्र शासनाच्या माध्यमातून हे सत्ता न राहण्यासाठी आणि सत्ता भाजप परत स्वतः मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे त्याचे कारस्थान चालू आहेत आणि ह्यासाठी ते महाविकास आघाडीचे सर्व जे मंत्री असतील, नेते असतील, ह्यांच्या मागं वेगवेगळ्या पद्धतीनं ईडीच्या माध्यमातून, आपल्या सीबीआयच्या माध्यमातून, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून अशा प्रकारे वेगवेगळे त्यांनी त्यांच्या यंत्रणेचा वापर करून त्यांना त्रास देऊन जेणेकरून हे महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित चालू नये ह्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे। या सर्व घटनेचा महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे आणि नवाब मलिक साहेबावर जे काही आता केसेस दाखल केले ते भविष्यामध्ये त्याचा निर्णय जे होईल ते होईल, पण जाणून बुजून केवळ त्रास देण्यासाठी नाही, ते वेगवेगळे उद्योग ते सध्या करत आहेत आणि या सर्व गोष्टीचा महाविकास आघाडी निषेध करत आहे। या आंदोलनात महाविकास आघाडीतील सेनेच्या प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती।
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहर काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. पोलीस प्रशासनाकडून आंदोलन करताना त्यांना अटक करण्यात आली.